नमस्कार. संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित 6व्या भव्य राज्यस्तरीय श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धेमध्ये मी चिपळूणमधून सौ गौरी आदित्य गोखले 5व्या गटातून सहभागी होत आहे. माझ्या श्लोकांचा विषय विद्या हा आहे. माझा पहिला श्लोक. विद्यानामनरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनं विद्या भोगकरी यशस्सुखकरी विद्या गुरूणां गुरुः विद्या बन्धुजनो विदेशगमने विद्या परं दैवतं विद्या राजसुपूज्यते न तु धनं विद्या विहीनः पशुः. विद्या हे माणसाचे अधिक चांगले रूप आहे. साठवून ठेवलेले गुप्त धन आहे. विद्या ही गुरूंची देखील गुरु आहे. परदेशात गेल्यानंतर हीच विद्या आपल्याला भावाप्रमाणे आहे. म्हणून ज्याच्याकडे विद्या नसेल तो माणूस पशु समान आहे असा या श्लोकाचा अर्थ सांगितलेला आहे. ज्याच्याकडे स्वतःची बुद्धी नाही आहे त्या माणसाचा आजच्या जगामध्ये निभाव लागणं कठीण आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्याकडे विद्या असेल तो आपला सोबती आहे असं समजून माणसाने भविष्यामध्ये वाटचाल करायची आहे. विद्या आपल्याकडचे कोणी हिरावून घेऊ शकत नाही. की चोर कसं पैसा घेऊन जातो, लुटून नेऊ शकतो, पण बुद्धी आपली कोणी लुटून नेऊ शकत नाही. ती जेव्हा संकटातच आपल्याला उपयुक्त पडणार आहे. दुसरा श्लोक. न चोरहार्यं न च राजहार्यं न भ्रातुभाज्यं न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यं विद्या धनं सर्वधनप्रधानम. आता हीच विद्या हे ज्ञान कसं आहे. न चोरहार्यं जे चोर ते हिरावून घेऊ शकत नाही. न च राजहार्यं राजा ते काढून घेऊ शकत नाही. न च भारकारी ते आपल्याला कधीही ओझं होत नाही डोक्यात. व्यये कृते वर्धत एव नित्यम. आपण जर कोणाला विद्या दिली तर अधिकाधिकच आपलं ज्ञान बुद्धी वाढत जाते. जसं की एखादी व्यक्ती जर आपल्याकडची चांगली गोष्ट दुसऱ्याला सांगायला गेली तर काही वेळेला आपल्याही चुका होऊ शकतात. मग दुसरी व्यक्ती आपल्याला सांगणार की याच्यात ही चूक आहे, मग आपण ती सुधारून आपणच अधिक बुद्धिवान होऊ शकतो. म्हणून व्यये कृते वर्धत एव नित्यम जे दिल्याने अधिकच वाढत जाते. ते विद्याधनम सर्वधनप्रधानम. ती विद्या सर्व धनांमध्ये श्रेष्ठ आहे. आता हीच विद्या अगदी आबालवृद्धांपासून सगळ्यांनाच आपल्या कामी उपयुक्त आहे. ही विद्या वेगवेगळ्या प्रकारे असू शकते. नुसतं केवळ पुस्तकी ज्ञान म्हणजे विद्या नाही, तर व्यावहारिक ज्ञान जरी असेल तर व्यक्ती बुद्धिवान असतो. आता ह्या ज्ञानावरून एक गोष्ट सांगताना, एक म्हातारी जंगलातून आपल्या लेकीकडे निघालेली असते. जंगलातून जाताना वाट खूप घनदाट असते आणि वाटेत जाताना एक वाघ तिच्यासमोर आला. तर तो काय म्हणायला लागला की आजी मी तुला खाणार. तर तिने युक्तीने पटकन आपल्या बुद्धिचातुर्याने म्हटलं की मी अत्यंत कृशी आहे, मी माझ्या लेकीकडे जाते, तूप रोटी खाते आणि मग काही दिवसांनी मी येणार आहे तेव्हा तुम्हाला खा. आता ते वाघानेही मान्य केलं आणि तो तिथून निघून गेला. म्हातारी आपल्या लेकीकडे निघून गेली. काही दिवसानंतर ती परत लेकीकडून तूप रोटी खाऊन आपल्या घरी परत यायला निघाली. तेव्हा त्याने आपल्या लेकीला सर्व प्रकार सांगितला होता. म्हणून लेकीने काय केलं की एक भोपळा मोठा आतून पोखरला आणि त्याच्यात आपल्या आईला बसवलं आणि यातून तू जा असं सांगितलं. तर म्हातारी जंगलातून जायला निघाली तर त्या वाघाने बरोबरच तिला पाहिलं, मग भोपळ्याला पाहिलं. तर तो वाघ म्हणाला की भोपळ्या तू इथून म्हातारीला जाताना बघितलंयस का. तर तो भोपळाच म्हणाला नाही मी अशा कोणत्याही म्हातारीला बघितलेलं नाही आहे. म्हणून तो भोपळा तिथून निघून गेला आणि अशा प्रकारे म्हातारी त्या भोपळ्यातून आपल्या घरी परत सुखरूपपणे आली. आता या गोष्टीमध्ये ती म्हातारी आणि त्या म्हातारीची मुलगी या दोन्हीही बुद्धिवान निघाल्या. त्या दोघींनीही आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावरती मुलीने आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावरती आपल्या आईचा जीव वाचवला. तसेच म्हातारीने सुद्धा आपल्या बुद्धिचातुर्याने आपल्या विद्वत्तेने आपला स्वतःचा जीव वाचवला आणि त्यातून निघून आली. म्हणूनच ज्याच्याकडे स्वतःची विद्या असेल तो कोणी काढून घेऊ शकत नाही.
याचा योग्य वापर ज्या त्यावेळी माणसाने करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक वेळी माणूस स्वतःच्या बुद्धीचा वापर वेळ पडेल त्या दृष्टीने करतच राहतो. म्हणून ज्याच्याकडे परंतु विद्या नाही आहे तो पशु समान आहे असं म्हटलेलं आहे. किंवा ही विद्या कोणीही लुटून नेऊ शकत नाही असा अर्थ दोन्ही श्लोकातून सांगितले आहे. म्हणून विद्या हे श्रेष्ठ धन आहे हे या श्लोकातून साध्य होतं. धन्यवाद.